आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहूया आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या। आणि यामध्ये पहिली लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे मिनी विधानसभेच्या रणधुमाळी संदर्भातली। राज्यातल्या 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया ही आता आजपासून सुरू होती आहे। राज्य पातळीवर युती आघाडीबाबत कुठलाही ठोस निर्णय न झाल्यामुळे या निवडणुकीत नवी समीकरण जुळण्याची शक्यता आहे। तेव्हा या घडामोडीवर आपले लक्ष आहे। दुसरी आजची महत्त्वाची आणि मोठी बातमी ती म्हणजे झी 24 तासने उघड केलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणातली अपडेट। जमीन गैरव्यवहारातला आरोपी शीतल तेजवानीच्या घरामध्ये पोलिसांना काही महत्त्वाची कागदपत्रे मिळालेली आहेत आणि त्यामुळे आता चौकशीला आणखी वेग येणार आहे। यासोबतच आज जमिनीचा व्यवहार कायदेशीररित्या रद्द होणार असल्याची माहिती कळतेय। याबाबत नेमकं आज काय काय घडतंय हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। या बातमीवर आपलं लक्ष कायम आहे। आणि तिसरी लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या मनसेच्या बैठकीसंदर्भातली। शिवतीर्थवर म्हणजेच राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आज मनसे नेते पदाधिकाऱ्यांची एक बैठक होणार आहे। यामध्ये राज ठाकरे नेमका काय कानमंत्र देणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। त्यामुळे आज बैठकीमध्ये काय काय घडामोडी घडतात, मनसेची काय नेमकी रणनीती असेल, त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबरोबरच्या युती संदर्भात सुद्धा या बैठकीमध्ये या दृष्टीने काही चर्चा होतीये का हेही पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे।